हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू द माय न्यू अनदर यूट्यूब ब्लॉग. तर मग स्वागत आहे आपल्या सर्वांच्या माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. आज म्हणजे काय सांगू, मी सकाळी काही 5:30 वाजता झोपलो आणि ते आता उठलो म्हणजे 9:30 वाजलेत. तर माझं असंच आहे, गेल्या 4-5 दिवसापासून मला असं होतं की रात्रभर मी असं कंटिन्युअस काम करत असतो, म्हणजे माझं मोबाईलमध्ये जे एडिटिंग वगैरे सुरू असतात तेच. आणि त्यानंतरला 4 मॅक्स टू मॅक्स फक्त 5 तास झोपतोय मी. तर आता जस्ट थोडा वेळ अगोदर दादा माझा गेला, काहीतरी 8:30 वाजता वगैरे. आणि मी जे आहे आता 9:30 वाजता उठलेलो आहे ते. आणि आता मी एक काम करतोय. हे जे पाठी तुम्ही भिंत पण बघाल किती मस्त आहे. तर माझा विचार चालले की आज एक टेक व्हिडिओ पण माझे जे आहेत एक इथे शूट करू म्हणून. एक नाही तर मॅक्सिमम 2 तरी व्हिडिओ इथे शूट करतो, कारण की भिंत मस्त आहे. आणि टेक व्हिडिओमध्ये असं काय नाही की ग्रीन स्क्रीनच असायला पाहिजे माझ्या. तर असं बॅकग्राऊंड चांगलं असलं ना तरी इनफ आहे. मी माझं ब्लॅक स्क्रीन पण कधी कधी यूज करतो त्यासाठी. त्याच्यामधनं ठीक आहे म्हणजे. मला जसं कोणती पण व्हिडिओ असेल जसं चांगलं वाटेल तसं मी करतो. आणि हा माझा पुण्यामध्ये दुसरा दिवस आहे. पुण्यामध्येच काय बोलेल, दादाकडेच हा माझा दुसरा दिवस आहे. तर आज म्हणजे आमचं जे दांडिया वगैरेचं प्लॅन झालेलं आहे ते सर्व इथे स्क्रीनवर एकदा तुम्हाला दाखवतो. खूप मोठा रास आहे गरबाचा. तर मी म्हणजे तिथं आम्ही संध्याकाळी जाणार आहोत. असं नाही की तो दादा माझा आहे, तो ऑफिसवरनं थोडं लवकर यायचं ट्राय करेल, 5-5:30 पर्यंत तरी. आणि मग तो आल्यानंतरला ते काहीतरी 8 वाजता सुरू होणार आहे. तर बरोबर आम्ही आमचं रेडी वगैरे होऊन आरामात जाऊ. म्हणजे मे बी असं पण होईल, या ब्लॉगचे पण बघू 2 भाग तर होणारच, कारण की तिकडे जाणार तर तिकडचा पण असा लांब लचक असा मोठा ब्लॉग होईल. आणि आता जे माझं जे आता डेली रुटीन आहे ते तर आहेच. तरी जाऊ दे, आता मी फ्रेश होतो. आता एक्सरसाइज वगैरे तर काय म्हणजे थोडंसं म्हणजे उठलो ना, तर प्राणायाम वगैरे जसं मी करतो ना ते सर्व केलं. थोडेसे जे पुशअप्स वगैरे तसं मारले वगैरे. आणि आता मी जे पहिला आहे ना गाईज, रात्री मॅगी बनवलेली होती दादाने माझ्यासाठी. म्हणजे मीच त्याला बोललो की नको धुवू म्हणून, मी धुवेल म्हणून. त्यांनी त्यांना धुतलं, पहिलं हे धुवून घेतो. आणि नाश्ता आता काय म्हणजे का म्हणजे त्याला 4च दिवस झाले दादाला या रूमवर येऊन. तर त्याने पण असं काय खाण्याचं त्याचं जे त्या रूमवर जे भांडी वगैरे बसणं जेवढं सामान होतं ना ते सर्व आणलं, पण खाण्याचं त्याने ते अजून आणलं नाही. तर काल मॅगी होते. आता मी पण खाली जाऊन बघतो काय भेटलं तर. आता जो चिवडा वगैरे आहे ना तोच खातो मी. तर काय ना, आता फ्रेश ब्रश वगैरे करतो आणि आंघोळ करतो गाईस पहिला. हे गाईज मी जे फ्रेश झालेलो आहे, म्हणजे आंघोळ ब्रश वगैरे जे मला करायचं होतं मी ते केलेलं आहे आता. आणि हे बघा, हे आमचे रूम्स म्हणजे दादा लोकांचं असं एक्सटेन्शन ठेवलेलं आहे. आणि नॉर्मल जसं आता 1 BHK वाला म्हणजे पूर्ण फ्लॅट आहे. तर हा इथे किचन आणि तो तिथे रूम. आणि दादाला एक सांगतो, दादाला बघा सर्व गोष्टी घेऊन जाण्याची सर्वकडे सवय, टेबल चेअर. मी बोललो देवाराम, मी बोललो फ्लॅट ओनरचा असेल. बोलला नाही माझंच आहे म्हणून. मी चकित झालो एवढं सर्व. मी पण जेव्हा वसईला होतो ना, मला पण अशी सर्व सामान घेऊन जायची सवय. पण एकदा मी वसईवरनं निघालो तेव्हा मी माझं सर्वच सामान आहे ना माझ्या मावशीकडे सांडपाड्याला ठेवलेलं आहे. आणि इथून छोटीशी अशी गॅलरी आहे, म्हणजे हाफ आहे एकदम छोटीशी. आणि आत्ताच तो आलेला म्हणून तुझं बॅग्स वगैरे सर्व असेच आहेत. तो बोलला की नंतर हळूहळू सर्व लावेल म्हणून. आणि एक आहे इथं 10-10 मिनिटाने नुसता जोरात जो आहे ट्रेनचा आवाज येतो, कारण की इथं बाजूलाच पटरी आहे. मी दाखवतो, ते बघा इथेच पटरी आहे. तर ट्रेन एखादी आलेली नाही, पण एक थोड्या वेळाने बघा लगेच इथे ट्रेन येईल. पण हा जो व्ह्यू आहे पूर्ण शेताचा व्ह्यू बघा किती मस्त वाटतं इथून. हे एवढं मोठं काय काय माहिती, पण हा जो इथून व्ह्यू भेटतो ना तो खरंच खूप मस्त आहे. पण दुसरं ट्रेनचा आवाज तर आता काय बोलू. आता दादा लोकांना त्यांना तर 4 दिवस झाले, ते पण बोलले की ट्रेनचा आवाज थोडा येतो म्हणून. पण त्यांना पण आता एकदा आपण कुठे राहायला गेलो तर नुसतं काय जर होत असेल तर आपल्याला सवय होते त्याची. काय ना, होऊन जायला ना पण सवय. आम्ही तर अखेर उद्या मी तर जाणार आहे उद्या लगेच इथून. तर चला गाईज, मी पहिले जे आपले कालची जी भांडी होती ना ती धुवून घेतो आणि काहीतरी खायला खाली जातो मी. खाली भेटलं तर बघेल, नाही तर बघेल हलका फुलका काहीतरी खातो यार. पुण्यामध्ये काय असं थोडे की काय नाही भेटणं. हे बघा गाईज, मी तुम्हाला बोललो आणि जस्ट ट्रेन आली. ही तर खैर लोकल आहे आणि त्याच्या पलीकडनं कोणती आलाय, एक्सप्रेस आहे कोणती तरी. हे ट्रेन जे कंटिन्युअस इथून जातच असतात हॉर्न वाजवत. चला तर गाईज, माझी भांडी जी आहेत धुवून झालेली आहेत. आणि मी जेव्हा म्हणजे कॉलेजला जेव्हा मी बसायला होतो तेव्हा मी नायगावला जे आमचं रूम घेऊन मी राहायचो तिथे, माझ्यासोबत एक दुसरा दादा होता. तर तो पण माझ्यासोबत होता. तर तिथे मी एखादा फोटो असेल ना तरी ते लावून दाखवतो म्हणून तिथे मला खरं सांगते, मला जाम तेव्हापासूनच. आणि मी जेव्हा NGO मध्ये होतो तेव्हापासून मला क्लीन म्हणजे सर्व खूप गोष्टी पहिल्यापासून असं स्वच्छ लागतात.
असं नाही की थोडंसं घाण झालं, मला खूप असे काय बोलतात चिडचिड होतात. माझं गावातलं घर खेर असं जुनं आहे म्हणून तो एकदा काम झालं किंवा माझं शेतावरचं घर बघा आई किती एकदम नीट ठेवते, कारण की मी पण कधी कधी गेल्यावर तिला पण असं बोलतो. गावातलं घर पण थोडंफार, आता वर तुम्ही बघा, वर आमचं जे माळ्यावर आहे म्हणजे जे माझं ऑफिस टाईप म्हणजे स्टुडिओ टाईप मी ग्रीन पडदा लावून जे केलेलं आहे, तिथं मला तिथं एक सर्व गोष्टी एकदम नीट ठेवलेल्या आहेत मी. मला एकदम, कारण की स्वच्छता एकदम खूप जास्त मला लागते. तर एखादा फोटो असेल ना तर काही तुम्ही लावतो आणि दाखवतो तुम्हाला की तिथे माझं कसं सर्व स्वच्छ म्हणजे किचन किती मस्त असायचं म्हणून तो. तर चला काहीच आता भांडी वगैरे झाले, मी खाली जाऊन काहीतरी खाऊन येतो, पहिला भूक लागली आहे. आणि माझा दादा जेव्हा ब्लॉग बघेल, म्हणजे माझा जो परेशदा आता म्हणजे तो बोलेल की ऑफिसला गेलो आणि तू माझ्या म्हणजे मी असं नाही बोलत की दादा स्वच्छता नाही ठेवत. दादाला पण खूप जास्त म्हणजे सर्व गोष्टी त्याला पण, आम्ही एकाच म्हणजे इकडे राहतो ना, दोघांना पण असं सेम सवय की, आता सवयींवरनं मला एक आठवलं की आपल्या ज्या सवयी खूप चांगल्या असतील ना, तर मी खरं सांगतो आपण म्हणजे आपण असं नका समजू की एखादं स्वप्न बघितलं आणि ते आपोआप पूर्ण होईल ना. आपल्या सवयी आहेत ना, सवयी जर चांगल्या असतील ना तर स्वप्न आपले बरोबर पूर्ण होतात. सवयी जर घाण असतील ना तर स्वप्न पूर्ण नाही होणार. म्हणून चांगल्या सवयी बनवा, चांगलं व्हाल. तुम्ही बोलाल आजकाल कुछ करणारे मोटिवेशन काम, मी बोलेल की मला असं चांगलं बोलायची थोडी जास्त सवय आहे. तर चला काहीच निघतो मी. दादाने जायच्या वेळी मला चावी दिलेली, कुठं ठेवली यार, खिडकीच्या इथं. हा हे बघा भेटली, ही चावी त्याने देऊन ठेवलेली मला. इथे तुम्ही हे बघाल, तुम्हाला काहीतरी असं वेगळंच वाटत असेल, पण मला तर असं वाटतं इथं त्यांनी पूजा वगैरे केली असेल, त्याचं धुराने जे आहे हे असं झालेलं आहे, पण थोडंसं वेगळं वाटतंय ते. पण ऑल्दो तुम्ही पूर्ण भिंत बघायला खूप मस्त आहे. आणि हा, मी तुम्हाला बोललो की मी टेकवाला व्हिडिओचं थोडं बनवेल म्हणून, पण मी एक आहे की माझा स्टँडच जो विसरलेला आहे, आणि म्हणून तुम्ही बघू शकता मी हातामध्ये जो मोबाईल पकडून, हातामध्ये पण जे पूर्ण मस्त होतं ब्लॉगिंग, पण स्टँडने जेव्हा करतो ना तेव्हा जो वाईड अँगलवाला जो आहे ना तो ऑटोमॅटिक येतो. म्हणजे मला कारण की आयफोनमध्ये ज्या डायरेक्टली वाईड अँगलचं हे असतं, तर माझ्या मोबाईलमध्ये वाईड अँगलला तेवढं क्लिअरिटीवाला म्हणजे 4K बोला किंवा 60 FPS ते सपोर्ट नाही करत. तर याच्यामध्ये असं नॉर्मली हाताने जरी पकडलं तरी ठीकठाक वाटते. तर चला गाईस, चावी भेटली, दादाने ठेवलेली होती. तर गाईस ही आहे, दादा ज्या सोसायटीमध्ये राहतो खूपच मोठी आहे, आणि मी थोडंसं लक्ष देतोय की बाबा नाव दिसत नाही, तर आल्या दुसऱ्या इथंच घुसून जायचो मी, कारण की इथं कुठेच F1 वगैरे जे असतं ना, कायच नाव विंग वगैरे, काय विंगला पण नाव नाही. तर येता येतं कन्फ्यूज नको व्हायला, म्हणून गाडी जाऊ दे, गाडी बघून ठेवतो ही वाली आहे, ऑरेंज हेल्मेट म्हणून इथून आतमध्ये जायचं. खूपच मोठी सोसायटी आहे, म्हणजे मी खरं सांगतो मला कन्फ्यूज होऊन येता येतं की बाबा येऊ कसं म्हणून मी जे ऑरेंज हेल्मेट लक्षात ठेवलं, तर बाहेर कुठून जाऊ ते समजत नाही. गाईज भेटला हा वाला जो गेट आहे, इथून बाहेर जायचं. हे गाईज मी तर बाहेर आलो, हे जे इथून त्याचं एंट्री गेट आहे, पण इथून तुम्ही लांब पर्यंत हे दोनच दुकान आहे, तिथं एक दुकान आहे आणि इथं एक दुकान, इथं चोल टाईप आहे पूर्ण या साईडला. पण आता या साईडला जाऊ की चालत, इथून पण दुकान तर दिसत तर नाही कायच. इथेच काहीतरी भेटतं का बघतो थांबा या समोरच्या दुकानात. हे गाईज मी जे एक वडापाव घेतलाय आणि ब्लॅक टी घेतला, ब्लॅक टीच मी नेहमी पितो म्हणून. मी जे तिथून निघालो, सोबत जे पाण्याची बॉटल घेतली, कारण की रूमवर जे पाणी नाही आहे. ऑरेंज हेल्मेट आपलं इथे, आणि इथून आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये जे लिफ्ट आहे, सीडी पण आहे बघा इथून, पण आपलं लिफ्ट बेस्ट आहे. अंधेरा लाईट गेले की काय, अरे बापरे, हो आता मी लिफ्ट बेस्ट आहे बोललो आणि लिफ्टच बंद आहे, लाईटच गेले वाटते. काय नाही, चला चालत जाईल. माझं जे डोक्यात आलेलंच होतं की सीडीने जातो म्हणून, पण कन्फ्युजन होते की बाबा फ्लोअर किती आहेत. तो ग्राउंड फ्लोअर होता, म्हणजे हा फर्स्ट फ्लोअर असेल. तेव्हा फ्लोअरचे नंबर पण नाही लिहिलेले आहेत. हे गाईज मी जे आहे पोहोचलेला, लाईट गेलेली होती, सीडीने यावं लागलं. सीडीने जेव्हा गाईज येत होतो ना, सीडीवर जे नंबर्सच नव्हतं, म्हणजे कोणत्या फ्लोअरवर आहे समजत, कारण की सर्व वाईट त्यामध्ये नंबर्स नाही समजून येत नव्हतं, सर्व सेम टू सेम फ्लोअर म्हणून. तर एक एक मोजून आल्यानंतर समजलं की 7वा फ्लोअर भेटला, आलो मी आता. तर गाईज हे जे डंबेल्स होते जे मी सकाळी उचलत बसलेलो, माझं म्हणजे जेव्हा मी असं फिट असतो तर काही जणांना वाटतं की मी जिमला वगैरे जायचो किंवा आता जातो. तर मी तुम्हाला एक सांगतो की मी कधीच आजपर्यंत जिमला जे नाही गेलेलो आहे. म्हणजे लहानपणीपासून मी जेव्हा तिथे NGO मध्ये होतो ना, तिथे मी स्वतःचं वर्कआउट स्वतः करायचो, तिथे पण असताना. तिथून नंतर जेव्हा शिरवलीला बोला किंवा मी जेव्हा कॉलेजला गेलो, तिथून पण मी स्वतःचं वर्कआउट स्वतःच करायचो. जिमला जे आहे मी नाही गेलो कधीच. तर चला गाईज, मी जे आता आपलं स्टँड तर नाही आहे, म्हणजे दुसरा पण मी शोधत होतो ज्याच्याने की हेल्पने मी आता करेल म्हणून एखादा व्हिडिओ वगैरे, आणि लाईट पण केलेलीच आहे, पण असं काय भेटतच नाही ज्याच्या हेल्पने मी व्हिडिओ करेल म्हणून.
तर काय ना मी जे व्हिडिओज आपलं एडिट करतोय बघायला आता फटाफट जेवढं होतंय, कारण की स्टोरेज पण माझं असं भरतं ना फटाफट. जवळजवळ काहीतरी 210 GB झालेला आहे आता, आणि माझं 256 GB स्टोरेज आहे यामध्ये. तो लगेच हँग होता आणि माझा मोबाईल मध्येच बंद झालेला होता, दोनदा झालेलं होतं तसं. तर मला असं हे नाही करायचं की परत एकदा बंद व्हावं म्हणून. तर जेवढे व्हिडिओज आहेत ते फटाफट एडिट करायला मी हळूहळू एडिट करावं लागतं. असं नाही की एकदा घेतलं की फटाफट तो एडिट कर म्हणून, तसं पण होत नाही म्हणून. तर काय नाही गाईस, चला मी आता एडिटिंग करतो व्हिडिओज. हे काही संध्याकाळ झाल्याने दादा माझा जो घरी आलेला आहे आणि तो तर रेडी झालाय. आणि मी जे तुम्ही बघू शकता माझा कुर्ता जो घालला ना तो इस्त्री केलाय, आणि तो बघा तो ऑलरेडी तो माझाच ब्लॉग करते की काय, तिथे रेडी झालाय तो पूर्ण. तर मी पण काय ना कुर्ता घालतो ना, मी पण लगेच रेडी होतो.